सध्या चला आम्ही जाऊ. चल चल थांबवलं रे. साईड घ्या, या साईड. रॉयल एनफील्डचं बुलेटचं घातलं डायरेक्ट पोलिसांचं भेटलं. रेस्क्यू पार्टी येस सर, सर्व हजर. रिझर्व पार्टी कसं सांगितलं तुम्ही आहे इंचार्जला सांगा, इंचार्जला सांगा. सगळे इंचार्ज पिछे मोड. इंचार्ज पिछे मोड. पिछे मोड. त्यांचं काम खूप चांगलं होतं. पार्टी 2 व्हिडिओ घेताय? ए गुरु बाईट घेऊ. चल बाईट घे. माझा गाड आहे.
सर्कल मध्ये तुम्हाला सर्कल फॉर्म करायचं आहे हे ठीक आहे मला पळायला नाही जवळच पळायला नाही सर बाईट देत आहे बाईट चालू आहे काय म्हणलं काय म्हणलं 1-2 मिनिटं हे झाल्यानंतर मला वाटलं काय ते हे आणलं काय ते हां स्टेटस्कोप हा वर पळत गेलं तर काय होत नाही त्याला मी मागं पळत गेलो तुमच्यासाठी भारी मग कसं बी पळा घेऊन कसं बी पळा होय त्याला पण सगळे जरा हे झाले ना खाली 2 मिनिटं टीम व्हायचं
नाही इथं कोणी उभं राहू नका, जाणार आहे ना अडचण करू नका. गेल्या मधल्या बाजूला प्रेसवाले थांबा, बाकी सगळे खाली चला. चला वेगवेगळे कार्यक्रम वेगवेगळे युनिट जे आहे ते घेत आहे. तर आपला जो सातारा डिस्ट्रिक्ट आहे तर आपले जे SP साहेब आहे त्यांच्या आदेशाप्रमाणे आपण या ठिकाणी सातारामध्ये 7 स्टार सिनेमाला एक हॉस्टेज सिच्युएशनचा आपण एक मॉक ड्रिल केलेलं आहे. तर त्यामध्ये एक थिएटरमध्ये काही दहशतगर्दी जे होते त्यांनी काही लोकांना हॉस्टेज घेतलेला होता आणि आपले जे पूर्ण पोलीस युनिट आहे त्याचा रिॲक्शन बघण्यासाठी ते कसे रिॲक्ट करणार, आपले जे क्विक रिॲक्शन टीम्स आहे त्याला त्यांच्या ड्रिल कसं आहे, त्यामध्ये काय चुकं होते होय आणि काय चांगले काम ते करत आहे त्याच्यासाठी आपण एक मॉक ड्रिल घेतलेलं आहे. लोकांनी खूप सहकार्य दिलं आम्हाला आणि अशा सिच्युएशनमध्ये पोलिसांची एकच अपेक्षा असणार आहे की पॅनिक करू नये. जे ट्रॅफिकचे जे सिच्युएशन आहे त्या ट्रॅफिकच्या सिच्युएशनमध्ये आम्हाला कोऑपरेट करा, कारण वेगवेगळे आमचे जे व्हेकल्स असतात त्यांना येणं जाण्यासाठी जे कॉरिडॉर आम्हाला पाहिजे होतं ते कॉरिडॉर आम्हाला उपलब्ध करण्यासाठी आमचे जे कर्मचारी असतात रोडवर. अपेक्षा करतो कधीही अशी घटना आपल्या देशात कधीही होणार नाही, पण ज्या ठिकाणी असे काहीही घटना झाली की त्या लोकांनी पॅनिक नाही करायचं, पोलिसांचं सहकार्य करायचं. युनिफॉर्ममध्ये जे लोक आहे त्यांना माहिती द्यायचं. आपण कोणत्याही ठिकाणी जातो, आपल्याला काही एखादा लावारिस बेवारिस बॅग मिळाला तर याची सूचना आपण पोलिसांना द्या. आपल्याला काही संशयित दिसणारे लोक दिसले तर याची माहिती आपण पोलिसांना द्या. आपल्या घरी कोणी रेंटवर राहण्यासाठी कोणी संशयित व्यक्ती आला त्याची माहिती आपण पोलिसांना द्या. पोलीस व्हेरिफिकेशन करा रेग्युलरली. आपल्या घरी भाडोत्री जे राहतात त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करा. जे सर्वेंट्स असतात त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करा. हे सगळे जे बेसिक गोष्टी आहेत याच्यावर लक्ष दिलं आणि काळजी घेतली तर डेफिनेटली आपल्या देशात अशी जी घटना आहे कधी होणार नाही. आणि महाराष्ट्र पोलीस आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्यासाठीच काम करत आहे. तर जसं आपण सहकार्य आजपर्यंत दिलेलं आहे तसंच सहकार्य पुढे पण द्या आणि नक्कीच आपल्या लोकांसाठी आपली पोलीस आहे आणि आपल्यासाठीच काम करतात.